पुणे हिंजवाडीसह राज्यातील विविध आयटी पार्कमध्ये काम करणाऱ्या आयटी कर्मचाऱ्यांच्या नोकरीतील असुरक्षितता, अचानक होणारे ले ऑफ आणि फ्रेशर्सची वाढती फसवणूक या गंभीर मुद्द्यांवर राज्य सरकारने मोठं पाऊल उचललंय। या सर्व समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा काढण्यासाठी राज्यात लवकरच आयटी स्टडी सेल स्थापन करण्यात येणार आहे। चिंचवडचे आमदार शंकर जगताप यांच्या पुढाकारामुळे हा मुद्दा थेट मुख्यमंत्री स्तरावर पोहोचला असून या संदर्भात महत्त्वपूर्ण बैठक घेण्यात आली। मंत्रालयात झालेल्या संयुक्त बैठकीत आयटी कर्मचाऱ्यांच्या समस्यांवर सखोल चर्चा झाली। कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्या उपस्थितीत झालेल्या या बैठकीत आमदार शंकर जगताप यांनी आयटीएनच्या व्यथा मांडल्या। यावेळी मंत्री आकाश फुंडकर यांनी स्पष्ट शब्दात सांगितले की आयटी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांवर दबाव टाकून राजीनामे घेणे हा प्रकार बेकायदेशीर असून सरकार यावर कठोर कारवाई करणार आहे। याशिवाय आयटी क्षेत्रातील स्वतंत्र कायदे आणि त्यांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी तज्ज्ञांचा समावेश असलेली आयटी स्टडी सेल स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत। कर्मचाऱ्यांवर सक्ती करून राजीनामे घेणे सहन केले जाणार नाही। आयटी क्षेत्रातील प्रत्येक कर्मचाऱ्याला सुरक्षित आणि सन्मानजनक वातावरण मिळालेच पाहिजे। काल आपले पुण्याचे आमदार शंकर जगताप साहेब यांनी आमच्याकडे एक बैठकीची मागणी केली होती, ज्यामध्ये पुणे भागातील जे आयटी क्षेत्रात काम करणारे सर्व कर्मचारी आहेत यांच्या विविध समस्यांवर त्यांनी चर्चा घडवून आणली आणि त्यामध्ये बऱ्याच अंशी असं दिसून आलं की आयटी कर्मचाऱ्यांवर अचानक होणारा अन्याय, यामध्ये बऱ्याच आयटी कर्मचाऱ्यांना बोलवून फोर्सफुली त्यांचे राजीनामे घेणे, दुसरं त्यांना दाद मागायला जागा नसणे आणि अशा बऱ्याच गोष्टींवर त्यांनी आमच्या समोर प्रश्न उपस्थित केले। त्या संदर्भात एक बैठक झाली आणि त्यांनी जी मागणी केली आहे की आयटी कर्मचाऱ्यांसाठी स्पेशल काहीतरी एक पॉलिसी असली पाहिजे दाद मागण्यासाठी, तर त्याबद्दल आम्ही एक अभ्यास गट स्थापन केला आहे, ज्या माध्यमातून आयटीचे जे कर्मचारी आहेत यांना जो त्रास होतो, त्यांचे फोर्सफुली राजीनामे घेतले जातात आणि इतरही गोष्टी आहेत आणि त्यांनी दाद कुठे मागावी, त्यांचे पगार कसे असावे, त्यांचे नोकरीचे नियमन कसे असावे याबद्दल स्वतंत्र कायदा नाही आहे। तर याबद्दल काही पॉलिसी असली पाहिजे का, यासाठी आम्ही स्वतंत्र बचत गट आता करतो। हे फक्त आयटी कंपन्यांच्याच बाबतीत आहे का? कारण का हे फक्त एक प्रकरण समोर आले आयटीच्या निमित्तानं, असं अनेक कंपन्यांमध्ये किंवा इतर काही गोष्टी अशा समोर नाही, मध्यंतरी आपण पाहिलं असेल तर काही न्यूज आल्या होत्या की मोठ्या आयटी कंपनीज मधनं फोर्सफुली राजीनामे घेतले गेले। त्यामुळे हा प्रश्न, ही बैठक फक्त आयटी कंपनीज बद्दल होती आणि त्याबद्दल हा अभ्यास गट काम करणार। काल आपले पुण्याचे आमदार शंकर जगताप साहेब यांनी आमच्याकडे एक बैठकीची मागणी केली होती, ज्यामध्ये पुणे भागातील जे आयटी क्षेत्र